1 ऑक्टोबरला माझा जन्मदिवस आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची भावना असते की मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करावा. परंतु मराठवाड्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि तसं बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं पीक हे वाया गेलेलं आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय असा केला की 1 ऑक्टोबरला वाढदिवस करायचा नाही, बॅनर, हार, तुरे, जाहिराती द्यायचे नाहीत आणि मग त्याचा जो खर्च आहे तो जर आपल्याला शेतकऱ्यांना काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करता आली तर तसा प्रयत्न करायचा. आणि म्हणून आता एक 40-50 गाड्या चाऱ्याच्या आमच्या सगळ्या मित्रपरिवारांनी गोळा केलेल्या आहेत आणि त्या आता सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि मोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय जयाभाऊंच्या उपस्थितीमध्ये त्या गाड्या आम्ही तिकडं शेतकऱ्यांना पाठवणार आहोत आणि त्या कार्यक्रमासाठी मी आज पंढरपूरला आलो आहे. खरं तर ज्या पद्धतीने सांगली आणि कोल्हापूरला मदत दिली होती महापुराच्या वेळेला, तशी मदत या भागात द्यावी अशी सगळ्यांची मागणी राजू शेट्टींनी तीच मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत बोलणार आहात का? बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दलची भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे की दुष्काळ पडल्याच्या नंतर जे आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो तशाच पद्धतीची किंवा त्याच्यापेक्षा चांगली मदत आम्ही ह्या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना करणार आहोत. त्यामुळं नव्यानं मागणी करण्याची आवश्यकता नाही. अत्यंत तो एकच वर्षासाठी JR काढला होता, तसा JR हा काढतील ना. जे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीची मदत सरकारकडून मिळेल. अत्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संवेदनशील असणारे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं कुणाला आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, कुणाला नव्यानं मागणी करण्याची आवश्यकता नाही. सर्व शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याची चांगली भरपाई करणारा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री नक्की घेतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत निश्चिंत राहावं. जयंत पाटलांनी 50,000 रुपये मदत द्या म्हणून मागणी केलेली आहे. इथं पाहणी करताना एकरी 50,000ची मागणी केलेली आहे. शासन काय? बघा, मी आता हे सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे कुणी काय मागणी करावी तो ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये प्रश्न आहे, त्यांना तो अधिकार आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय हे शेतकऱ्यांच्यासाठी चांगला निर्णय घेतील आणि तशा पद्धतीचं सुतोवाची त्यांनी केलेलं आहे. स्वतः ग्राउंडवरती जाऊन, फील्डवरती जाऊन त्यांनी या सगळ्या परिस्थितीची पाहणी केलेली आहे. त्यामुळं चांगला निर्णय शेतकऱ्यांच्या बाबत नक्की होईल. समाधीचं दर्शन घेतलं काय? अरे जाऊ, तो आता विषय सोडून द्या सगळा विषय. हे बघा, या विषयावरती मी काही बोलणार नाही. माझा विषय त्या दिवशी संपला इशारा सभेनंतर. त्यामुळे आता तो विषय माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा नाही. बाकीचा काय विषय असेल तर मला प्रश्न विचारा, मी या प्रश्नावरती एक शब्दानं बोलणार नाही. जनावर खरेदीला जो पैसा दिला जातोय ना तो अतिशय कमी आहे आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी ती जाहीर करायची रक्कम दिली जाते ते तुमच्या ह्याच्यात आवाला ती खूप कमी आहे. नाही, कुठली म्हणताय तुम्ही? पूरग्रस्त जनावर हा, शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील जनावर खरेदीच्या बाबतीमध्ये जी सरकारकडून मदत मिळते किंवा अन्य काही सूचना असतील तर नक्की त्यांनी आमच्याकडे द्याव्यात, तिथल्या लोकप्रतिनिधींच्याकडे द्याव्यात. त्यांच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवून त्यामध्ये जे काय बदल करण्याची आवश्यकता आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून आम्ही करू. मी उद्या सोमवारी उद्या सोमवार आहे ना, परवा सोमवारी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत. रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांनी जेव्हा गौतम पाटीलबद्दल फोन केला त्याच्यावर एक माध्यमावर प्रतिक्रिया दिली की गौतम पाटील यांना उचला असा तुम्ही डिसिप्लिनला फोन करता. मात्र जो त्यांच्या मतदारसंघात एक गुन्हेगार होता तो त्यांच्या नाकाखाली पळून जातो प्रदेशामध्ये, त्याच्यावर का तुम्ही? ह्याचा जोडीदार होता ना, त्याच्यावर बोल ना म्हणावं. गायवळ कोण होता? ह्या रोहित पवारचा. चंद्रकांत पाटलांची पण चौकशी करा. नाही, ते नंतर बघू. ह्याचा दोस्त आहे ना, ह्याच्याबरोबर किती आहेत गुंड, किती मोक्यामधले गुंड ह्याच्याबरोबर आहेत? तुम्ही सगळे शूटिंग काढा ह्या 2-3 वर्षामधले. त्यांच्या आजूबाजूनं किती मोक्यातले गुंड फिरतात, किती मर्डर केलेली लोक फिरतात, त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. चंद्रकांत दादा काय भूमिका घ्यायची ते घेतील. ते संवेदनशील आहेत आणि त्यांना काय असं कोणाला काय वाचवायची गरज नाही. एका सुतगिरणी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राचा मंत्री झाला आहे, ते करतील व्यवस्थितपणे. पण तुम्ही जे लोकांना सजेस्ट करताय त्यापेक्षा तुमचे हे सगळे गुन्हेगारी क्षेत्रातले नेमके जोडीदार कोण आहेत ह्याची काय श्वेतपत्रिका काढायला पाहिजे काय? सगळे व्हिडिओ सगळे डिटेल काढून
कोणी सल्ला द्यावा, कोणाला सल्ला द्यावा, ह्याला पण जरा स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. या पद्धतीने दोन्ही पवार एकत्र सातत्याने येत आहेत. तो काय माझ्यासाठी महत्त्वाचा विषय नाही. पुढं ज्या पण रोहित पवारांनी सांगितलं की टाळ्या सभेमध्ये मिळवल्यानंतर टाळ्या ठराविक वेळ वाजतात, सभा संपली की टाळ्या संपतात. कोणाला? काल त्यांनी सांगितलं अरे ते तुझ्या नशिबात नाही ना, तुला टाळ्या बी कोण वाजवत नाही ना. सामान्यासाठी काम केलं गेलं तर ते लोकांपर्यंत पोहोचत, त्या दृष्टीनं तुम्ही काय काम केलं ते द्या ना यादी 50 वर्षात. कशाला मला बोलायला होताय? एक असा बोर्ड लावा प्रत्येक चौकामध्ये, हे उजवलंय तुम्ही. माझ्या नेत्यांनी काम केलेलं मी कसं सांगतोय की मागं 14 ते 19ला देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार नावाची योजना आणली आणि ती अत्यंत कमी पैशामध्ये राबवली गेली. या राज्यामध्ये 28,000 गावामध्ये लाखो कामं केली. मग त्यामध्ये नाला खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, ओढा खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, नदी खोलीकरण असेल, नदींचं पुनर्जीवन असेल, नदीवरती बंधाऱ्यांची चेन करणं असेल. जिथं शेतकरी एक पीक घ्यायचा तिथं 2 घेतोय, जिथं 2 घ्यायचा तिथं 3 घेतोय. काम सांगतो ना मी. आमचं जेव्हा 95 ते 99ला सरकार होतं, मुंबई टू पुणे एक्सप्रेस हायवे केलाय, लाखो लोक रोज जात आहेत त्यावर. व्यक्तिगत सांगितलं नाही त्यांना सल्ला देणार. तुम्ही उजवले काय ते सांगा ना 50 वर्षात. व्यक्तिगत आम्ही बघतो, सल्ला द्यायला काय त्याला ठेवला नाही आम्ही सल्लागार म्हणून. आमचा आम्ही आहेत, आमचे मेंढके सल्ला देतात मला काय आज करायचे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी मदत घेऊन आलात. खरं तर शेतकरी खूप मोठ्या आशेने या ठिकाणी पूरग्रस्त शेतकरी आहे. ज्या पद्धतीनं शेतकरी सतत मागणी करतोय की दुष्काळी ओला दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी, मात्र मुख्यमंत्र्यांना म्हणतात की एनडीआरएफ जे निकष आहेत त्या निकषामध्ये हे बसत नाही. मात्र कर्नाटक सरकारनं एनडीआरएफचे जे निकष अरे बाबांनो, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत स्पष्ट सांगितलंय, शब्दाचा खेळ कुणी करू नये. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची आम्ही मदत देणार आहोत. मग ते कुठल्या पण निकषात बसू द्या ना. तुम्हाला मदत मिळाली म्हणजे विषय संपला. त्यामुळे विरोधकांनी ह्याचं काही भांडवल करण्याची आवश्यकता नाही. ज्या मदत शेतकऱ्यांना द्यायची सरकारची भूमिका आहे आणि ती येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळल. त्यामुळं निश्चिंत राहावा, शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची मदत मिळेल. भारतीय जनता पार्टीने आता जे कुणबीचे जे दाखले दिलेत त्यावरनं लक्ष्मण हाके म्हणतायत की ओबीसीचं आरक्षण हे मुख्यमंत्र्यांनी संपवलंय. ही लाखोनं लोक आज ओबीसी मध्ये यायला लागले. तुमचं याबद्दल बघा, मी तर सगळी डिटेल माहिती घेतलेली आहे. जे कुणबी ओरिजिनल आहेत त्याबद्दल आमचं कुणाचं दुमत नाही. म्हणजे खाडाखोड करून मागं कुणबी लिहा, पुढं कुणबी लिहा. मराठा तर उल्लेख आहेच जन्माच्या दाखल्यावरती, शाळेच्या दाखल्यावरती. परंतु मागं कू लिहायचं, पुढं कू लिहायचं, मागं कुणबी लिहायचं, पुढं कुणबी लिहायचं किंवा ओव्हर रायटिंग करायचं, अशा पद्धतीची जी बोगस सर्टिफिकेट काढलेली आहेत त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे. आणि हे जे सर्टिफिकेट दिले त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं आमची ही मागणी आहे की ज्यांचे मूळ कुणबी नोंद आहे त्याच्याबद्दल कुठल्या ओबीसी नेत्याचं दुमत नाही. परंतु चुकीच्या पद्धतीनं बोगसगिरी करून जी लोक दाखले काढतायत त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे. आणि सरकारनं पण ओबीसी ज्या मंत्र्यांची समिती गठीत झालेली आहे, मला वाटतं मागं बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिलेले आहेत की असे जे चुकीच्या पद्धतीनं मागे पुढे लिहून किंवा ओव्हर रायटिंग करून जे दाखले काढलेले आहेत किंवा ज्याला जात पडताळणीनं प्रमाणपत्र दिलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश मंत्री महोदय समितीने दिलेले आहेत.